वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. होप यू डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. सो सकाळचे 9:15 वाजता आहेत आणि आम्ही चाललो आहे एक छोट्याशा राईडवरती एक स्टेकेशनसाठी. सध्या आपण निघतो आहे ठाण्यामधून. सो आपण चाललो आहे द अवीज, काय नाव आहे मी विसरलो. ओके, सो आपण चाललो आहे द अवीज विलेज रिसॉर्टला. पूर्ण नाव त्याचं आहे की अवीज विलेज रिसॉर्ट ॲग्रो टुरिझम अँड ॲडव्हेंचर पार्क. हे कर्जतमध्ये लोकेटेड आहे आणि जर तुम्ही बाय रोड जात असाल तर ह्याला इकडे जायसाठी 2-3 ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही मुंबई किंवा ठाण्यावरून जात असाल तर तुम्ही मुलुंडच्या इथून नवी मुंबईमध्ये एंटर करून तुम्ही नवी मुंबई लिंक रोड थ्रू जाऊ शकता, जसं आज आपण चाललो आहे. आज आपण त्याच रोडने चाललो आहे. सेकंड रूट तुमच्याकडे असा आहे की सेकंड रूटमध्ये तुम्ही जर तुम्ही कल्याणला स्टे करत असाल किंवा तुम्ही बाल बाल बच गया रे देवा. जर तुम्ही ठाण्याच्या पुढच्या साईडने येणार असाल कर्जतला तर तुमच्याकडे अजून एक रूट आहे. एक आहे आपला शिलफाटा पनवेलवाला. साधारण 4 किलोमीटरचं मला अंतर पडतं आहे. इथून जर मी जातोय तर 81 किलोमीटर अराउंड होतं, 81 किलोमीटर. आणि जर मी शिलफाटा रोडने गेलो तर तिथून समवेअर अराउंड 77-76 किलोमीटर होतं. पण बघायला गेलं तर हा वाला रोड थोडा सिटीमधनं आहे आणि तो थोडा आउटस्कट्समधनं आहे, त्यामुळे तिकडे ट्रॅफिक खूप असते आणि धूळ वगैरे पण खूप असते त्या रोडला. सो मी प्लॅन केला की आपण ह्याच रोडने जाऊया. थोडं 4 किलोमीटर जास्त आहे पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही होत. बहुत पैसा है अपने पास. सो आपण जस्ट आता मुलुंड चेकना क्रॉस केला आहे. फर्स्ट ब्रिज क्रॉस करून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि आपल्याला रबाळेमध्ये एंटर करायचं आहे. आता टोटल राईड आपली 81 किलोमीटरची आहे आणि आता सध्या 2 तास दाखवतोय तो. सो हा आहे मुलुंड सिग्नल ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा. आपण इथून लेफ्ट घेऊ. जर तुम्ही राईड घेता तर तुम्ही मुलुंडमध्ये एंटर करता आणि लेफ्ट घेतला तर तुम्ही न्यू बॉम्बे मध्ये एंटर करता. होता ना ग्रीन, नाहीतर आपल्याला धरतील. तो एकदा काय झालेलं, आम्ही असं सेम गेलेलो आणि लेफ्ट घेतला आणि आम्हाला पकडलेलं आहे. सिग्नल 1 सेकंड पण नव्हता झाला. हां, सो त्यामुळे थोडं क्रॉस चेक करावं लागतं की होतं की नाही. आणि होपफुली मला असं वाटतं चेकिंग पण आपल्याला कमी भेटेल आहे आज, कारण का आज संडे मॉर्निंग आहे. तर संडे मॉर्निंगला खूप रेअर चेकिंग असते, पण भेटली तर ठीक आहे, आपला काय प्रॉब्लेम नाही. सर्व डॉक्युमेंट्स आपले क्लिअर आहेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. हा रस्ता खूप पॅची आहे, खूप. अबे साले. हां, 2 सिग्नल आहेत ॲक्च्युली. एक क्रॉसिंग्स आहे आणि एक पुढे आहे आणि हे दोघी पण जात आहेत तरी पण. तुमसे ना हो पाएगा. टाक भाऊ टाक. एक ऑटोवाला सरळ टाकतोय, दिसत नाही त्याला आपण चाललोय ते. 1 hour later. सो आता हळूहळू ऊन लागायला लागलंय. जर तुम्हाला मुंबई गोव्याला जायचं असेल तर तुम्ही हा ब्रिज न चढता खालून राईट मारून स्ट्रेट मुंबई गोवा आहे. आणि आपण आता सध्या चाललोय कर्जतला. तर आपण सध्या NH48 वरती राहू आणि मग नंतर आपण एक स्लाईट लेफ्ट घेऊ जो कर्जतसाठी. मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनल्यामुळे ना या रोडवरती ट्रॅफिक खूपच कमी झाली आहे, नाहीतर हा रोड फुल भरलेला असायचा जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला नव्हता. मग हा थोडासा लांब वाटतो पुण्याला जायसाठी, पण काय करू शकतो. पण रस्ता लांब असलेला चालेल, पण रस्ता मोकळा असला पाहिजे, ट्रॅफिक नसली पाहिजे. समझ रहे हो ना. तर आपण आता 100 मीटर नंतर लेफ्ट घेणार आहे कर्जतसाठी, बिकॉज हा सरळ रस्ता ऑफकोर्स मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई पुणे ओल्ड हायवे, तर हा पुण्याला जातो. आपल्याला जायचं आहे कर्जतला. आणि मग त्याच्यानंतर एक 20-21 किलोमीटरची राईड आहे आपली अजून अवीज विलेजसाठी. स्लीक छान दिसते ना. XE9E नाईस. व्हाईटमध्ये थोडा बल्क कमी दिसतो, ब्लॅकमध्ये थोडी जास्त बल्की दिसते. वाव, व्हेरी नाईस. हे एनडी फिल्म वर्ल्ड आहे जे कर्जतमध्ये आपली फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पण फिल्म्सचे मोठे मोठे सेट्स आहेत ते इकडे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. ते इकडे पण आहेत. रोड तसा छान आहे, खड्डे नाही आहे त्या रोडवरती, फक्त छोटा आहे. सिंगल लेनचा रोड आहे हा बेसिकली, पण ठीक आहे. ट्रॅफिक नाही आहे, मे बी संडे असल्यामुळे. सो 8 मिनिट्स टू गो. लगेचच आपण पोहोचू आपल्या लोकेशनवरती, चेक इन करू आणि मस्त फ्रेश होऊन जेवायला जाऊ. सर्वात पहिले लंच टाईम. छोटं पिल्लू लक्ष नाही त्याचं.
पळायला आलं. मग आजपर्यंत खूप छोटे छोटे गाव आणि सिटी वगैरे वाटत होतं, सिटी सारखं दिसत होतं, पण त्याच्यामुळे थोडंसं असं वाटत होतं की लोकेशन माझ्या मते तसे डायसी असेल. पण आज जेव्हा आम्ही राईड घेतला, हे 5 किलोमीटर आतमध्ये फुल ऑन विंटेज गाव आहे पूर्ण. सो हा काही रिसॉर्टचा बाहेरचा परिसर आहे, थोडंफार विंटेज गावसारखंच. आणि वेदर 12 वाजता आहेत आणि वेदरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर थंड आहे अजून पण, है ना. अजून बाईक थांबवली नाही, पण अजून थंड थंड वारा लागतो. सो वेदर इज गुड आत्तापर्यंत. ऑफकोर्स थोडं बाईक वगैरे थांबवल्यानंतर थोडं ऊन वगैरे लागेलच, नो डाऊट. आता रिसॉर्ट कसं आहे ते आपण बघूच. कच्चा रस्ता जातो आतमध्ये टुवर्ड्स रिसॉर्ट. मला ना माहीत कार कशी जाते इथून, मी तेच बघतोय की इथून कार कशी जात असेल. पुढून असेल माझ्या मते. हा गेट आहे ना, पण याचा रोड कुठे नाही, पुढून आहे वाटतं. गुगल कुठे घेऊन गेलेला आपल्याला. Thanks. Love you. हे बाय तिथून गेलेलो आपण. सो ही एंट्रन्स आहे आणि आम्ही एंट्रन्स चुकीची घेतली आणि गुगल मॅप्सला हे रिव्ह्यू जाणार आहे. एकदम घाणेरडा एंट्रन्स दिलं आहे गुगलने आपल्याला आणि आम्ही तिकडे होतो. 2 मिनिटासाठी मी शॉक झालो. मी बोललो मॅपमध्ये दुसरं चुकीचं लोकेशन तर नाही टाकलं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ओ माय गॉड. सो आय गेस दिस इज इट. पोचलो आपण अवीज विलेजला. दिस इज द एंट्रन्स. थोडं रस्त्याचं काम यांनी केलं पाहिजे. एंट्रन्स तर छान होता, फक्त रस्ता थोडासा खराब आहे. सो यांनी हे रस्त्याचं काम केलं पाहिजे. सो दिस इज इट. ही पार्किंग आहे इकडे. पार्क करूया सर्वात पहिले. सो कॅमची बॅटरी लो झाली आहे, तर मी कॅम आता रूममध्ये जाऊन चार्ज करेल. आपलं जस्ट चेक इन झालं आहे, मला 20 मिनटं लागले चेक इन करायला. तिकडे समोर आहे ऑफिस आणि ही पार्किंग एरिया आहे आणि आपण तिथून एंटर केलं आहे. सो मी सर्व रिव्ह्यू देईल कसं आहे काय आहे ते. ओके, आधी आपण जाऊया पहिले रूममध्ये. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है.